नागपुरात घडलेली ही एक घटना केवळ एक बातमी नसून तो प्रत्येक पालकांसाठी धोक्याचा इशारा आहे, ज्याने केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचा पायाखालची वाळू सरकवली आहे. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ऐकून तुमचा श्वास रोखला जाईल, कारण ही कथा जरी एका सामान्य कुटुंबातील असली तरी त्यातून मिळणारा धडा मात्र प्रत्येक घरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागपूरजवळील एका शांत गावात मोलमजुरी करून हातावर पोट भरणारे एक साधे कुटुंब आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत होते. त्यांची 8वीत शिकणारी मुलगी, जिला आपण रिया बदललेले नाव म्हणूया, ती अत्यंत शांत, अभ्यासू आणि कधीही कोणाला त्रास न देणारी अशी आदर्श मुलगी होती. पण गेल्या काही दिवसांपासून रियाच्या वागण्यात अचानक बदल जाणवू लागला होता. ती शाळेतून आल्यावर थकलेली दिसायची, कोणाशीही न बोलता थेट झोपून जायची आणि आईला वाटले की कदाचित अभ्यासाचा ताण असेल म्हणून तिने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र खरी समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा एक दिवस सकाळी रिया पोटदुखीने विव्हळू लागली. सुरुवातीला पालकांनी याला नेहमीची पोटाची समस्या समजून दुर्लक्ष केले, कारण रोजच्या मजुरीच्या गडबडीत त्यांना दवाखान्याचा खर्च आणि वेळ परवडणारा नव्हता. पण जेव्हा वेदना असह्य झाल्या आणि रियाचा आक्रोश वाढला तेव्हा आईने वेळ न दवडता तिला नागपूरजवळील एका खासगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला तपासले आणि काही वेळाने बाहेर येऊन त्यांनी जे सांगितले ते ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक गंभीर तणाव होता आणि त्यांनी आईच्या हातात जो रिपोर्ट दिला तो एखाद्या वज्राघातापेक्षा कमी नव्हता. कारण डॉक्टर स्पष्टपणे म्हणाले की तुमच्या मुलीला समुपदेशनाची म्हणजेच काउन्सिलिंगची गरज आहे आणि तिची शारीरिक स्थिती अशी आहे जी या वयात असू नये. हे ऐकताच आईला रडू कोसळले. घरी आल्यावर तिने रडत रडत रियाला विश्वासात घेतले आणि विचारले की बाळा, हे काय आहे? तू कोणाशी तरी बोल, मला सांग नक्की काय झालंय. तेव्हा रियाने जे सत्य सांगितले ते धक्कादायक होते. शाळेत जाण्यापूर्वी ती रोज एका मैत्रिणीच्या घरी जात असे, जिथे त्या मैत्रिणीचा 7वीत शिकणारा लहान भाऊ राहायचा. दोघेही अत्यंत कोवळ्या वयाचे, निरागस आणि समज नसलेले. पण घरात मोठे कोणीच नसताना एकांत मिळाला आणि मैत्रीचे रूपांतर अशा गोष्टींत झाले ज्याची त्यांना या वयात अजिबात समज नव्हती. जेव्हा त्या 7वीच्या मुलाला आणि त्याच्या पालकांना बोलावले गेले तेव्हा त्या मुलाने अगदी निरागसपणे सांगितले की आम्ही मोठे झाल्यावर लग्न करणार आहोत. त्याचे हे उत्तर ऐकून दोन्ही बाजूचे पालक हतबल झाले, कारण मुलांच्या अजाणतेपणामुळे आणि पालकांच्या दुर्लक्षामुळे दोन्ही कुटुंबांवर मोठे संकट ओढावले होते. नातेवाईकांची कुजबूज, गावाची चर्चा आणि पोलिसात झालेली तक्रार या सगळ्यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. पण या घटनेने आपल्यासमोर एक ज्वलंत प्रश्न उभा केला आहे की आपण आपल्या मुलांना खरोखर ओळखतो का? आपण त्यांना मोबाईल देतो, स्वातंत्र्य देतो, चांगल्या शाळेत पाठवतो, पण आपण त्यांच्याशी संवाद साधतो का? दिवसभर आपली मुले कुठे जातात, कोणाशी बोलतात, कोणाच्या सहवासात वेळ घालवतात आणि त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतो का? कारण मुले वयाने लहान असली तरी आजूबाजूच्या जगाचा आणि सोशल मीडियाचा त्यांच्यावर होणारा परिणाम आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे पालकांनो, ही घटना म्हणजे एक आरसा आहे जो आपल्याला सांगतोय की जर आपण वेळीच सावरलो नाही, मुलांच्या बदलत्या वागणुकीकडे लक्ष दिले नाही आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोललो नाही, तर मुलांच्या आयुष्यात आणि पर्यायाने आपल्या संसारात किती मोठे वादळ येऊ शकते याचे हे एक जिवंत आणि दुर्दैवी उदाहरण आहे.